ही सगळ्यात पॉवरफुल गोष्ट, हिचा अर्धा चमचा जरी तुम्ही दररोज घेतला तर तुमच्या शरीरात कोणताही आजार होणार नाही। आजार सुरू व्हायच्या आतच शरीरात दाबून टाकते ही गोष्ट जर तुम्ही आहारात सुरू केली तर तुम्हाला कुठलाही आजार होणार नाहीच, कारण तो सुरुवातीलाच म्हणजे आजार सुरू व्हायच्या पहिल्या मिनिटापासूनच तो शरीरात दबला जाईल। त्यामुळे आजारावर उपचार करण्याचा तर संबंधच येत नाही। तुमच्या शरीराच्या आतमध्येच आजाराचं नामनिशाण मिटवणारी ही अतिशय घरगुती गोष्ट आहे। ही गोष्ट ना तुम्हाला कुठून मार्केटमधून आणायची नाही ना, याच्यासाठी कुठले पैसे मजा आहेत। बस ही गोष्ट सांगतोय त्या पद्धतीने जर सुरू केली तर तुम्हाला बीपी, कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅक, कॅन्सर, ट्यूमर असे कोणतेही आजार तुम्हाला शिवणार देखील नाहीत। जुन्या आयुर्वेदिक दस्तऐवजामध्ये या गोष्टीवरील लिहून देखील ठेवण्यात आले आहे आणि ज्यावर आत्ताच्या काळात देखील शास्त्रज्ञांनी अभ्यास करून हे सिद्ध देखील झालेलं आहे। गोष्ट फार मामूली आहे, ज्याच्याकडे पाहून तुम्हाला कधीही वाटणार नाही या गोष्टींनी इतका फायदा होत असेल। त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून या गोष्टीची माहिती आपण देण्याचा प्रयत्न आम्ही करतो। त्यामुळे जर तुम्ही आयुष्यभर निरोगी राहायचा विचार करत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। चॅनेलला नवीन असाल तर जरूर एक सबस्क्राईब करा आणि फ्रीमध्ये एक लाईकचं बटन दिसतं, लाईक करायला देखील तुम्ही विसरू नका। अशी मामूली गोष्ट जी अर्धा चमचाच घ्यायचे, आहारात सुरू करायची आणि कोणताही आजार तुमच्या शरीरात चालू होण्याआधीच पहिल्या मिनिटालाच दाबून जाणार आहे। जसं आपल्याला माहीत आहे का, आज असे आजार वाढलेत की अगदी काही वर्षापूर्वी माहिती देखील नव्हती। या आजाराचं प्रमाण इतकं वाढले की आजार कॉमन झाले आहेत। बीपीचा त्रास असेल, शुगर वाढणे असेल, कोलेस्ट्रॉल लेवल वाढणे असेल किंवा हार्ट अटॅक असेल, तिशीतल्या लोकांना देखील हार्ट अटॅक येत आहे। पण तुम्ही कधी असा विचार केला आहे की जे हे आजार आहेत तर आपल्या शरीरात नेमकं का तयार होतात? याच्या मागचं कारण काय आहे? कारणं भरपूर आहेत, पण एक ढोबळमानाने जर विचार करायचं बघितलं, एक ते चार पाच गोष्टी ज्या आपण आजार तयार करायला शरीरामध्ये सुरू व्हायला कारणीभूत असतात, ते म्हणजे आपल्या शरीरात असणारे विटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता, आपली प्रतिकारक्षमता कमजोर असणं। त्यानंतर तिसरं कारण असं आहे की ज्यामुळे 99% आजार उद्भवतात ते म्हणजे तुमचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढणं। त्याबरोबर बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन म्हणजेच तुमचं सूज वाढणं, शरीरातील काही कारणीभूत अवयव ज्याने काम करणं बंद करणं किंवा व्यवस्थित काम न करणं, अशी काही मुख्य कारणं असतात। आता कोणताही आजार सुरू व्हायला कारणीभूत असतात, पण आजही आम्ही व्हिडिओमधून असं एक सुपर फूड, एक गोष्ट, साधी मामूली गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत, जी तुम्हाला घ्यायला सुरुवात केली तर तुमच्या शरीरात आजार सुरू होण्याआधीच ते संपणार आहेत। कारण की गोष्ट इतकी जबरदस्त आहे की आजाराच्या सुरुवातीलाच म्हणजे मुळालाच ती आजार त्या ठिकाणी दाबून टाकते। या गोष्टीची नियमित जर तुम्ही सेवन केला तर तुम्ही आयुष्यभर निरोगी राहू शकता। कारण की गोष्ट अशी आहे, कोणत्याही आजाराचे जे काही कारणं आहेत किंवा जे डिसिजन कॉजिक फॅक्टर आहेत, म्हणजेच आजार उद्भवणारे जे काही घटक आहेत, त्या घटकांनाच ही गोष्ट आहे ती दाबून टाकण्याचं काम करत असते। तर या व्हिडिओमध्ये आज सर्वात आधी आपण जाणून घेणारी ही गोष्ट म्हणजे नेमकी काय, या शरीरातलं नेमकं असं काय करते, त्याचे 4 ते 5 फायदे गोष्ट आहारात घेतल्यामुळे होत असतात, त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये, हिचं सेवन कसं करायचं, याची पद्धत काय, तुम्हाला कुठे मिळेल, त्याचं मिश्रण कसं बनवायचं, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बनणाऱ्या एका सुपर फूडबद्दल बोलतोय। त्याचं नाव आहे मोरिंगा ओलिव्हिरा। त्याला हिंदीमध्ये सहज इंग्लिशमध्ये डोमेस्टिक आणि मराठीमध्ये त्याला शेवगा म्हणतात। आता शेवग्याच्या शेंगाची भाजी तुम्ही खाल्लेली असेल किंवा कदाचित तुम्ही असे म्हणतात, शेवग्याच्या शेंगा जर आपल्याला त्याचे जे आयुर्वेदिक फायदे आहेत, शरीरावर होणारे त्याचे चांगले फायदे आहेत, तर आम्हाला देखील माहिती आहे, यात असं काही नवीन आहे तुम्हाला वाटत असेल। पण आज आपण शेवग्याच्या शेंगाविषयी नाही तर शेवग्याच्या पानाविषयी बोलणार आहोत व शेवग्याच्या शेंगाच्या पानापासून तयार होणाऱ्या एका अशा गोष्टीविषयी बोलणार आहोत की ज्यामुळे तुमचं आजाराचं नामोनिशाण तुमच्या शरीरात राहत नाही। शेवग्याच्या झाडात पानासंबंधी भरपूर शास्त्रीय अभ्यास झालेले आहेत, ज्यामध्ये अतिशय थोडे म्हणजे अगदी बोटावर मोजणे इतकेच त्याचे फायदे समोर आले आहेत। पण जे फायदे याच्या जुन्या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये, लिटरेचरमध्ये लिहिले आहेत आणि ते अगणित आहेत, अफाट फायदे आहेत या शेवग्याच्या पानावर। ज्यावेळेस आपण शास्त्रज्ञांना देखील शोध लावायचा आहे, आता सगळ्यात आधी आपण पाहूयात शेवग्याच्या या पानामध्ये नेमकं काय असतं। याच्यामध्ये जे न्यूट्रिशन जर आपण बघितलं तर ती अगदी नेक्स्ट लेवलमध्ये असतं, एखादा सुपर फूडला देखील लाज होईल। एकदा काजू बदाम मनुक म्हणजे याच्यापेक्षाही त्याला मागे टाकेल, ज्या गोष्टी आपण खातो त्याच्यापेक्षाही जबरदस्त याच्यामध्ये या गोष्टी असतात, ज्यामध्ये प्रोटीन, आयर्न, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, पाहायला गेलं तर मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि कॅल्शियम या अतिशय जास्त प्रमाणामध्ये असतात। हे घटक असे आहेत की जे शरीराला आपलं जे आरोग्य आहे त्याला मेंटेन करण्यासाठी अतिशय गरजेचे असतात।
जर आपण नियमितपणे शेवग्याची पाने जर आपण आहारात घेतली, पहिला फायदा असा होतो की तुमच्या शरीरात जे काही आजार तयार होतात, ज्या न्यूट्रिशनमुळे किंवा ज्या घटकाची कमतरतेमुळे जे आजार होतात ते होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही। याचं जर तुम्ही सेवन नियमित केलं तर तुम्हाला कुठल्याही मल्टीव्हिटॅमिन किंवा गोळी किंवा कॅप्सूल कुठलेही टॉनिक घ्यायची गरज नाही। आता दुसरा महत्त्वाचा फायदा या पानाचा असा होतो जो व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला शेवटी सांगणार आहोत, त्याचं सेवन नेमकं कसं करायचं। पण दुसरा फायदा जो आजार तात्काळ दबतो तो म्हणजे शरीरातली जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हे कमी करून टाकत असतो। आता ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे नेमकं काय असतं, शरीरातल्या ज्या काही पेशी असतात, ज्या पेशीमध्ये भरपूर कार्य होत असतात, तर हे कार्य सुरू असताना भरपूर केमिकल तयार होतात, ज्या केमिकलमध्ये रिॲक्शन होतात आणि त्या रिॲक्शनमुळे काही फ्री रॅडिकल्स तयार होतात, म्हणजे असे काही घटक तयार होतात, ते घटक आपल्या शरीरा पेशीला हानी पोचवायला सुरुवात करतात। यामुळे शरीरामध्ये एक आर्थरायटिस म्हणजे सांधिवात, डायबिटीज किंवा हृदयसंबंधी आजार होण्यास सुरुवात होते। पण शेवग्याच्या पानामध्ये जबरदस्त अँटीऑक्सिडंट असतात, हे तयार झालेले फ्री रॅडिकल्स किंवा जे अगदी खराब घटक तयार होतात त्या घटकाला न्यूट्रलाइज म्हणजेच त्याची पॉवर झिरो करण्याची ताकद आपल्या शेवग्याच्या पानामध्ये असते। याचबरोबर तुमचं प्रीमॅच्युअर म्हणजे एजिंग म्हणजेच तुम्ही तरुण दिसायला देखील लागू शकता याच्या सेवनामुळे। या पानाचा पुढचा फायदा म्हणजे ब्लड शुगर। याच्या पानामध्ये आयसोसेट नावाचं एक केमिकल असतं, ते तुमच्या शरीराला शुगर म्हणजे साखर कमी करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रमाणे काम करत असतं। तुम्ही तर डायबिटीज असेल, तुम्हाला मधुमेह असेल किंवा मधुमेह होण्याच्या स्थितीत असेल किंवा मधुमेह जरी नसला तर तुमच्या जे काही फॅमिलीमध्ये जर पूर्वी कोणाला असेल तर तुम्हालासुद्धा व्हायचे चान्सेस असतात, तर तुम्ही खबरदारी म्हणून देखील याचा वापर देखील करू शकता। चौथा याचा जो फायदा आहे तो म्हणजे तुम्हाला हार्ट अटॅकपासून मुक्ती, शरीरासंबंधी विविध ठिकाणी इन्फ्लेमेशन म्हणजे सुजन होत असते। हे सुजन जसं की आपल्याला एखादी जखम झाली तर जखमेच्या बाजूला लाल लाल होतं, जिथे हात लावला की गरम लागतं, याला म्हणतात इन्फ्लेमेशन। शरीरामध्ये कोणत्याही गोष्टी नीट करण्यासाठी, बरी होण्यासाठी शरीरामध्ये इन्फ्लेमेशन झालं, इन्फ्लेमेशन म्हणजे आपल्या शरीराला ठीक करण्यासाठी काही गोष्टी लागतात, हे तुमच्या हृदयात, तुमच्या नसामध्ये, तुमच्या जॉईंट्समध्ये, तुमच्या अवयवात जर वाढलं तर तुम्हाला हृदयाचा झटका देखील त्या ठिकाणी येऊ शकतो, हृदयासंबंधी आजार वाढू शकतो। आणि या पानाच्या सेवनाने जो धोका टळत असतो, तुमचा पुढचा फायद्यामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल देखील कमी होत असते। कोलेस्ट्रॉल असे आहे की नसामध्ये जाऊन ते ब्लॉक करते आणि कोलेस्ट्रॉल देखील तुमचा कमी करू शकतं। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सेवन कसं करायचं। आता बाजारामध्ये मोरिंगा लीव्हचे पावडर देखील मिळत असतात, त्याचे टॅबलेट देखील मिळत असतात, तुम्ही त्या खरेदी करू शकता, डॉक्टरच्या सल्ल्याने घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे जर शेवग्याचे झाड असेल त्या झाडाची पाने तुम्ही वाळून एक अर्धा चमचा याची पावडर तयार करून ती देखील घेऊ शकता, किंवा फ्रेश जे काही पानं आहेत याचा देखील तुम्ही सेवन करू शकता। तुम्ही एखाद्या ज्यूसमध्ये किंवा एखाद्या पराठ्यामध्ये किंवा कशाही पद्धतीने तुम्ही सेवन करू शकता। एक अर्धा चमचा जर सेवन केलं तर तुम्हाला याचे फायदे देखील मिळू शकतात। तर कशी वाटली ही माहिती कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, आणि या चॅनलवरती तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब देखील करायला विसरू नका, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।